नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशाच एका IPLच्या सामन्याच्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून IPL संदर्भात असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. तर नेमका विषय काय आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला समजले असेल, त्यामुळे आता प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. पहिला विजय मिळवल्यानंतर चेन्नईचे संघाने सलग दुसरा विजय देखील मिळवलेला आहे. आतापर्यंत तळाशी असलेला कोलकाता संघ आपले पहिले विजयाची आशा अजून पूर्ण करू शकलेला नाही आहे. कोलकाताला 2026च्या IPLमध्ये अजून एकही विजयाला मिळवता आलेला नाही आहे. त्यांचे 5 सामने झालेले आहेत, त्यापैकी 5च्या 5 सामने त्यांचे 4 सामने त्यांना पराभव झालेला होता आणि एक सामना त्यांचा अनिर्णित राहिलेला होता, म्हणजे पाऊस सामने रद्द झाला होता. त्यामुळे अजून तरी त्यांना एकही सामन्यामध्ये विजय मिळवता आलेला नाही. तर दुसरीकडे चेन्नईच्या संघाने पहिला विजय मिळवताना आता दुसरा सलग विजय मिळवल्याने त्यांचे आशा देखील पल्लवित झालेल्या असून तो संघाचा विजयी मार्गावरती परतलेला आहे. या दुसऱ्या विजयासाठी त्यांच्या फिरकी गोलंदाज नूर अहमदने अत्यंत चांगल्या रीतीने फिरकी गोलंदाजी करताना सामन्यामध्ये उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी करताना तब्बल 3 कोलकाताच्या खंड्या फलंदाजांना तिने बाद केलेला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ आता विजयी मार्गावरती परतत असताना दुसरीकडे संजू सॅमसनने देखील 48 धावांची चांगली खेळी करून संघाला सावरलं. त्यामुळे दोन्ही संघात नसताना देखील आपण विजयी होऊ शकतो आणि आपल्याला विजय किती महत्त्वाचा आहे हे चेन्नई संघाला आता समजलेलं आहे. त्यामुळे सलग 2 सामने जिंकून संघाचा आत्मविश्वास हा दुणावलेला आहे. आता पुढील सामन्यामध्ये कोणता संघ आहे आणि संघाची कामगिरी कशी होते हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या बाबतीत अजून कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही, त्यामुळे धोनी प्रत्यक्ष संघामध्ये केव्हा जोडला जाईल हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सलग 2 विजयामुळे कोलकाताचा संघ लगातार 2-3 सामन्यामध्ये हारलेला आहे आणि आता पुढे त्यांनी सामना कसा खेळायचा, त्याचा फलंदाज कसे खेळतात, गोलंदाज कसे खेळतात, पण प्रत्यक्ष छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्यांना पराभव स्वीकारायला लागतोय. तर दुसरीकडे चेन्नईचा संघ आता समतोल संघ आहे. संघात खूप चांगले फलंदाज आहे, गोलंदाज आहेत आणि प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी माहिती आहे. आपण नेमकं कसं खेळायचं, समोरचा विरोधी संघ कसा आहे याची सर्वांना जाण आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानावर त्यांची कामगिरी आता चांगली होताना दिसते. आणि दुसरीकडे त्यांच्यासाठी आनंदाची ही गोष्ट आहे की संजू सॅमसनला पुन्हा फॉर्म मिळालेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये त्याने शतक जळवून चेन्नईला विजयी केले होते. आता दुसऱ्या सामन्यात देखील त्याने 48 धावांची खेळी केलेली आहे. त्यामुळे चेन्नईला विजयाच्या मार्गावर आणण्यासाठी संजू सॅमसनने अत्यंत योग्यरित्या संयमी फलंदाजी करून संघाला विजयी केलेले आहे. तर दुसरीकडे फिरकी गोलंदाज नूर अहमदने मोक्याच्या वेळी 3 फलंदाजांना बाद करून सामन्याला पकड निर्माण करून दिली होती. 85 धावांवरतीच कोलकाताचे 5 फलंदाज बाद झाल्यानंतर चेन्नईने सामन्यावरती पूर्ण पकड मिळवली आणि शेवटपर्यंत ती कायम ठेवली. 32 धावांनी चेन्नईने विजय साकारला. आता पुढील सामन्यात ते नेमके कसे खेळतात, त्यांची विजयाची स्ट्रॅटेजी काय असेल आणि एकूणच आता कोलकाताचा पुढील प्रवास कसा असेल हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे. तुम्ही जर IPL पाहत असाल आणि तुम्ही कोणत्या संघाला सपोर्ट करताय आणि यावर्षीचा IPL 2026चा विजेता कोण ठरेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. IPL संदर्भात महत्त्वाचे अपडेट देण्याचा आपण प्रयत्न करतच आहोत. अजून पुढे जशी अपडेट आपल्याला मिळेल तसे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देणार आहोत. त्यामुळे आपले चॅनल पाहायला विसरू नका आणि चॅनलला पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.